धुळे तालुक्यातील नगाव गावात गेल्या अनेक वर्षांपासून गटारी आणि नाल्यांची साफसफाई होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यानं प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं प्रशासनानं तात्काळ कामाला सुरुवात करत गावातील नाले आणि गटारी साफसफाईला सुरुवात केली। मात्र अनेक दिवसांपासून ही साफसफाई केलेली उघड्यावर पडलेली घाण न उचलल्यानं परिसरात दुर्गंधी पसरल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जगन बैसाने यांनी गटारी आणि नाल्यातील घाणीवर पुष्पहार टाकून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवलाय। त्यांच्या ह्या आंदोलनानं ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं होतं। यावेळी त्यांनी सरपंचासह ग्रामसेवकावर टीका केली आहे। हा नाही 40 वर्षापासून ते 10 वर्षापासून जरी हे घाण जरी उचलले नाही, जरी कोणी काय केलं तर लगेच त्यांच्यावर फौजदारी करतात। आता यांच्यावर फौजदारी करा। एवढी घाण आणि जरी कोणी दगावलं, एवढा मलेरिया चालू आहे, साथ चालू आहे, चिकनगुनिया चालू आहे, महादेव मंदिर, दत्त मंदिर, आनंदा माता मंदिर, गावा मध्यभागी गाव यांनी काहीच केलं नाही आहे। हे फक्त कागदावर आहेत, फक्त कागदावर आहेत। साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो, ही घाण शिवनी सांगितलं नगावमध्ये घाण नाही म्हणे, हे सांगतात नगावमध्ये काहीच घाण। मध्यभागी गाव, महादेव मंदिर, मराठा समाजाचं मंदिर आणि महापुरुषांचा पुतळा, हा महापुरुषांचा पुतळा, नंतर दत्त मंदिर, इकडे आनंदा माता मंदिर, इकडे बजरंगबली, हनुमान मंदिर आणि तिकडे गाव दरबार मध्यभागी एवढी घाण। जरी चिकनगुनिया झाला, ग्रामपंचायत जिम्मेदार राहील। ही शासनाने दखल घ्यावी। भाजपचा सरपंच गावात यांनी काहीच केलेलं नाही। सगळ्या गटारी आहे, हिरवगार पाणी आहे, स्थानिक आमदार आहे। याचा तो विकास काय करेल? तो काय विकास करेल? याच्या गावात विकास झालेला नाही आहे। त्याची मायनी विकास केला नाही, त्याला बापनी विकास केला नाही आणि या गावात असं उघड्यावर सोडता येते, उघड्यावर। यांनी विकास हा म्हणतो ना, विकास आमदार राम बदाने काय विकास केलाय यांनी? काय विकास केलाय? सांग ना, तुझ्या गावात काय? बघ, ये इथं येऊन बघ, राम बदाने इथं येऊन बघ। महादेव मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, लगे मारुतीचं मंदिर आहे, आनंदा माताचं मंदिर आहे। राम बदाने इथं ये, राम बदाने इथं ये, तू खास बाबा पोटचा असेल। ही घाण बघ, ही घाण बघ आणि सांग मी आमदारचा विकास आहे यांचा विकास कोणताच नाही आहे। यांचा विकास फक्त कागदावर आहे। 10 वर्षापासून ग्रामपंचायत धरून बसलेले आहेत, महापुरुषांचा पुतळा। दरम्यान उघड्यावर पडलेल्या घाणीनं ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्याचं म्हणत संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट घाणीला पुष्पहार अर्पण करत सरपंचासह ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवलाय। यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन बैसानी यांनी तात्काळ रस्त्याच्या बाजूला पडलेली घाण उचलून स्वच्छता करावी, अन्यथा या घाणीमुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।